मिळाल्यानंतर 47 सालापासून इथे एक आमचे हांगेकर फार जुने कार्यकर्ते होते। त्यांनी या भागातले अनेक मोहन पाटील माझेच चुलते या लोकांनी या भागातली जी डांगी जनावरं आहे याची प्रदर्शनाची कल्पना मांडली आणि 48-49 सालापासून ही परंपरा आजपर्यंतची आहे आणि ती परंपरा कायम टिकून धरली। नंतर डांगी गोसेवा संघ म्हणून संस्था स्थापन केली होती। आता त्या संस्थेचे ते विश्वस्त वारल्यामुळं ग्रामपंचायतीकडे टाकलं आणि ग्रामपंचायतीमार्फत गेले, कारण हे दुर्मिळ जनावर आहे डांगी, जे फक्त डोंगरी भागात राहतं, अति पावसात देखील आणि कष्टाळू जनावर आहे आणि म्हणून हे जनावर विशेषतः या भागात इगतपुरीच्या तालुक्यात आणि जुन्नरच्या भागात निर्माण होतात, सिन्नरच्या काही भागात निर्माण होतात आणि हे कष्टाळू जनावरांना अतिपावसात असल्यामुळं कोकणातले सगळे शेतकऱ्यांची फार मोठी बाजारपेठ आहे। इथे जनावरांचा जो आज करोडो रुपयाचा उलाढाल होईल याच्यातले सगळे बरेचसे जनावर कोकणातले विकत घेतात आणि म्हणून नुसता प्रदर्शनाबरोबर शेतकऱ्याला 2 पैसे जनावर विकून देखील फार मोठा फायदा होतो, म्हणून हा व्यवहार इथे या प्रदर्शनाच्या निमित्तानं होतो आणि म्हणून ही परंपरा आम्ही चालू ठेवली। पुढच्या वर्षी अजून त्याला चांगलं स्वरूप देण्याचं मी ठरवलं आहे। ते इथंच नाही तर आपल्या नगर जिल्ह्यात पशुसंवर्धन खात्याला सांगितलं की अशी तुम्ही योजना बनवा, मी त्याला DPDC मार्फत तुम्ही सांगाल तेवढे पैसे देतो, परंतु नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पाळलेल्या जनावरांचं उत्कृष्ट प्रदर्शनं भरावी, त्याच्यातलं शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हणून अशी योजना देखील या जिल्ह्यात मी स्वतः करणार आहे आणि म्हणून याचा फायदा देखील या प्रदर्शनाचा शेतीचं उत्पादन, वेगवेगळे स्टॉल आहेत की शेतीपासून कसे उत्पादन होतात, काय होतात, हे पंचायत समिती, कृषी खातं याच्यामार्फत इथे केले जातात आणि या उपक्रमामार्फत चांगल्या गाईचे दूध देणाऱ्या गाया या देखील आणल्या जातात। आदर्श या सगळ्या भागातले हे केवळ एका तालुक्यापुरतं नाही, तर हे नाशिक, ठाणे या दोन्ही जिल्ह्याला आणि पुण्याचा काही भाग जुन्नरचा या सगळ्याचं हे आदिवासीचं मोठं प्रदर्शन केंद्र आहे आणि मला वाटतं की ते आज यावर्षी तर फार मोठ्या स्वरूपात भरवलं, त्याच्याबद्दल त्या ग्रामपंचायतीला सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद दिले। काय तुला महानगरपालिकेच्या काय नियोजन आहे? सध्या काय परिस्थिती आहे? आपण सध्याच्या जवळ आहात, जर 30 तारखेला निर्णय येईल आणि 30 तारखेला आम्ही दोन्ही एकत्र येऊन आमचा महापौर होईल, त्याच्याबद्दलची काही शंका नाही, कारण मी त्याचा रोजच आढावा घेतो असतो, आजही सगळं बोललो आणि म्हणून त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही। ती जिंकलेली महापौर आमचा पहिल्यांदा तिथे बहुमतानं येईल। महापौर कोणाचा असणार आहे त्याची काळजी का करायची? ते ठरलेलं असतं ना की बहुसंख्य ज्याची त्याचा महापौर हा ठरलेलं आहे। मुख्यमंत्री आम्ही ज्यांचे जे असते त्यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कमी याचा, तसंच ते गणित सारखं आहे। सर, आपण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहात, प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण काम पाहिलेलं आहे। सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल जो तिढा निर्माण झालेला आहे तो कसा सुटेल की आघाडी होणार? माझा पहिल्यापासून त्या बाबतीचं स्पष्ट मत आहे आणि त्या बाजूचा माझा हाच ठाम निर्णय आहे की हा निर्णय घेण्याचा राज्यात कोणालाही अधिकार नाही। हा अधिकार 2 माणसांना आहे, एक काँग्रेसच्या वतीनं श्रीमती सोनिया गांधी, राष्ट्रवादीच्या वतीनं आदरणीय पवारसाहेब, हे 2 नेते जो निर्णय घेतील तो महाराष्ट्रात शिरसावंद सगळ्यांना मान्य होईल। त्याच्यावर रिकामी चर्चा करण्यात अर्थ नाही, परंतु तुम्हाला लोकांना वाटतं की चर्चा व्हावी म्हणून चर्चा होत राहते। मोदींनी काल मुंबईत सभा घेतली, मोदींना चांगला प्रतिसाद